स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत, कर्मचारी असतील, पदाधिकारी असेल, त्या सर्वांसाठी माझा नमस्कार. आणि ही आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की EMRS म्हणजे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल ही नवोदयच्या धर्तीवरती आदिवासी विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या केंद्राची योजना आहे. आणि या केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण राज्यांमध्ये या नवोदय विद्यालयाच्या धर्तीवरती एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल सुरू करण्यात आलेले आहेत. आणि या मॉडेल स्कूलच्या माध्यमातून ज्या ट्राईब विद्यार्थी आहेत, जे 5व्या वर्गापासून म्हणजे 6व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना CBSEचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. आणि हे सर्व शिक्षण जे आहे ते मोफत दिलं जातं. यात खाण्याची, राहण्याची व्यवस्था आणि ज्या काही नवोदयच्या धर्तीवरती शाळा आहेत त्याच पद्धतीचं संपूर्ण अलाउन्सेस सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेले असतात. मग त्यात फक्त विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्यांना एक एंट्रन्स टेस्ट द्यावं लागतं. आणि ती जी टेस्ट आहे, जशी नवोदयची परीक्षा यावर्षी 13 तारखेला आहे, तशीच ही परीक्षा सुद्धा नवोदय सारखीच परीक्षा ही सुद्धा नेटच्या माध्यमातून घेतली जात असते. आणि याची नोटिफिकेशन म्हणजे या पेपरचं नोटिफिकेशन, या टेस्टचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या माध्यमातून संपूर्ण राज्याला गाईडलाईन देण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रातील जे सर्व विद्यार्थी आहे, जे विद्यार्थी वर्ग 6वी मध्ये असतील, 7वी मध्ये असतील, 8वी मध्ये असतील, असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. कारण तिन्ही वर्गासाठी ही परीक्षा होते. आणि या माध्यमातून, या परीक्षेच्या माध्यमातून जर विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आला तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूलमध्ये संधी मिळणार आहे, शिक्षणाची संधी मिळणार आहे. तेही CBSE शिक्षण 12वी पर्यंत. पालकांनी, शिक्षकांनी हे लक्षात घ्यायचं आहे, आपण जर 6वी ते 8वी या शाळेचा मुख्याध्यापक असाल किंवा शिक्षक असाल किंवा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असाल किंवा एखाद्या माध्यमिक शाळेचे शिक्षक असाल तर आवर्जून तुमच्या शाळेमध्ये असणाऱ्या ज्या ट्रायबल विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी असतील त्यांचा अर्ज भरून घ्या. यांची ऑनलाईन अप्लिकेशनची सुविधा उपलब्ध आहे, ऑफलाईन अप्लिकेशनची सुविधा उपलब्ध आहे. आणि ऑनलाईन अप्लिकेशन किंवा ऑफलाईन अप्लिकेशन आपल्याला पाहिजे असेल, ऑफलाईन अप्लिकेशन आपल्याला पाहिजे असेल तर स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप दिलेला आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन व्हा किंवा माझ्याशी संपर्क करा. कारण जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कारण ट्राईब किंवा आदिवासी जे काही तळागाळातील विद्यार्थी आहे, गरीब आहे, होतकरू आहे, असा विद्यार्थी CBSE मध्ये शिकणं हे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर या संधीचं सोनं, ही जागरूकता आपल्या शिक्षकांनी, आपल्या पालकांनी, आपल्या पदाधिकाऱ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा सर्व ग्रुपला शेअर करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या हुशार आदिवासी विद्यार्थ्याला या ठिकाणी जर संधी मिळाली तर त्याच्या संधीचं तो सोनं करू शकतो, तो भविष्यात काही ना काहीतरी करू शकतं. त्यासाठी जे याची रजिस्ट्रेशन जे डेट आहे, अप्लिकेशनची रजिस्ट्रेशन डेट ही 26/12 म्हणजे 26 याच महिन्याच्या 26 डिसेंबर पासून हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे, ऑफलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. याचा अर्ज कुठे मिळेल तर याचे अर्ज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच जिथं जिथं PO ऑफिस आहेत, जे प्रकल्प अधिकारी कार्यालय आहेत ट्राईबचे, त्या ठिकाणी ते मिळणार आहे. तसंच जिथं जिथं आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे अप्लिकेशन आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन सुद्धा जमा करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. शेवटची तारीख कधी असणार आहे फॉर्म भरण्याची तर शेवटची तारीख आहे 25/1/2026 पर्यंत. म्हणजे 1 महिना ही अप्लिकेशन प्रक्रिया चालणार आहे, म्हणजे जी प्रवेश प्रक्रिया चालणार आहे, जे याची CET जी होणार आहे किंवा जी परीक्षा होणार आहे त्यासाठी. म्हणजे 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 पर्यंत ही अप्लिकेशन प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. नंतर ऍडमिट कार्ड जे आहे विद्यार्थ्यांचं ते 2 फेब्रुवारीला ऍडमिट कार्ड इश्यू होणार आहे. तुम्हाला त्या ऑफिसमधून फोन येणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. जे ऑफिसेस आहेत तुमचे, ATC ऑफिस आहे, त्या माध्यमातून तुम्हाला जे काही विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला फोन येतं आणि तुमच्या जवळचं जे सेंटर आहे ते सेंटर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नंतर पहिली जी मेरिट लिस्ट आहे, म्हणजे एक्झाम कधी होणार आहे तर एक्झाम, आपल्या विद्यार्थ्यांची एक्झाम 15 फेब्रुवारीला एक्झाम होणार, लक्षात घ्यायचं. आपल्या विद्यार्थ्यांची 15 फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे. आणि नवोदयची परीक्षेचा पेपर तुम्हाला माहिती आहे 13 तारखेला आहे. मग आपल्या विद्यार्थ्यांना जो नवोदयचा सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस मेंटल ॲबिलिटी जी आहे ते 50 मार्काची असणार आहे. आणि अर्थमॅटिक जी काही लॉजिक असणार आहे
ते 25 मार्काचं असणार आहे आणि हिंदी आणि इंग्रजी लँग्वेजचे जे काही पॅसेजेस वगैरे असतात ते 25 मार्काचं. अशा पद्धतीनं 50 अर्थमॅटिक आणि नंतर जे मेंटल ॲबिलिटी आहे ते 50 मार्क, मेंटल ॲबिलिटी 50 मार्क आणि अर्थमॅटिक 25 आणि लँग्वेज वरती 25 अशा पद्धतीने 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर शिक्षकांना हे जमत नसेल, फक्त त्यांना जागरूक करा, त्यांना ही माहिती द्या. जिथं जिथं तुम्हाला जमतंय त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. त्या पालकांना मला फोन करायला हवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर सुद्धा देतो आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवणं हे काम आहे. कारण लोकांना हे माहिती नाहीये की एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल नेमकं काय असते. ग्रामीण भागातील लोकांना माहिती नाहीये. ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे तेही इतर लोकांना सांगत नाहीत. त्यामुळे एक या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही वारंवार दरवर्षी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. स्वतः जबाबदारी सुद्धा घेतो आहे आम्ही आणि या संदर्भातला ऑनलाईन क्लास सुद्धा सुविधा उपलब्ध असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण 25 तारखे फेब्रुवारी महिन्यात पेपर आहे, तर आपल्या विद्यार्थ्याकडे 2 महिने असणार आहे. तर या 2 महिन्यात आपल्या विद्यार्थ्यांना ते अभ्यासक्रम करून घेता येणार आहे. पहिली जी मेरिट लिस्ट आहे म्हणजे मार्क्स जे सर्वांचे मार्क्स त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे, तर ती मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. 15 तारखेला एक्झाम होणार आहे आणि 28 फेब्रुवारीला ही पूर्ण डिस्प्ले म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स डिस्प्ले होणार आहे. आणि पहिली जी मेरिट लिस्ट आहे ती पहिली मेरिट लिस्ट 10 मार्च 2026ला या ठिकाणी लागणार आहे. दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ते 15 मार्चला लागणार आहे आणि तिसरी मेरिट लिस्ट जी आहे ते 31 मार्चला लागणार आहे. अशा पद्धतीने या 3 मेरिट लिस्ट लागणार आहे आणि या तिन्ही मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला संधी मिळणार आहे का, तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्या विद्यार्थ्यांना मात्र संधी या ठिकाणी मिळत आहे. संपूर्ण जेवढे काही आपले सहाय्य विभाग आहे महाराष्ट्रातील, त्या महाराष्ट्रातील सहाय्य विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये या शाळा उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी संधी सांगतोय आणि पालकांना सुद्धा सांगतोय की आपल्या विद्यार्थ्यांना या सीबीएसई शाळेमध्ये शिकवा. कारण आपल्याला आता समोर पुढे जे काही शिक्षण असणार आहे ते इंग्रजीला शिक्षणाला महत्व असणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्याला जर जगात टिकवायचं असेल तर आपल्याला इंग्रजी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण इंग्रजी हे जगाची खिडकी आहे आणि सीबीएसई शिक्षणाच्या माध्यमातून पॅटर्न सुद्धा सर्व बदललेला आहे. त्यामुळे युपीएससी असेल, एमपीएससी असेल अशा विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांसाठी हाच सिलेबस असतो. त्यामुळे आपला विद्यार्थी त्या ठिकाणी टिकेल, अन्यथा टिकणार नाही. म्हणून ही जी संधी शासनाच्या माध्यमातून एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल निर्माण करण्यात आलेल्या आहेत, तर या संधीचं सोनं प्रत्येक पालकानं, शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी, पदाधिकाऱ्याने आपल्या गावातील, आपल्या खेड्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी कशी दिशा मिळेल यासाठी अत्यंत महत्वाचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. अधिक माहिती जर आपल्याला लागला तर नक्की मला फोन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याचा सर्व नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी टाकतो आहे आणि काही अडचणी आल्यास तर नक्की फोन करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि महत्वाचा विषय असा आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा. म्हणजे वारंवार होणारे जे अपडेट असेल, हॉल तिकीट कधी येणार आहे, पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, काही अडचणी आल्या ऍडमिशन संदर्भात, त्यासाठी सुद्धा आपण प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असतो. धन्यवाद.